जागतिक महिला दिनानिमित्त जागृती फाउंडेशन नाशिक आयोजित कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार आध्यात्मिक गुरु श्री गणेश जगदीशन यांच्या हस्ते प्रदान। नाशिक येथील नांदूर नाका परिसरातील शेवंत लॉन्स इथं जागतिक महिला दिनानिमित्त जागृती फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार, ज्या महिला समाजातील विविध क्षेत्रात धैर्यानं, चिकाटीनं व जिद्दीनं आपल्या कष्ट व मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी बजावतात अशा तळागाळातील महिलांपासून ते डॉक्टरेटपर्यंत विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त आज शिवसिद्ध परंपरेचे संवर्धक व जी अनाहता या संस्थेचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री गणेश जगदीशन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी गुरु गणेश जगदीश यांचं आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं। तसेच गुरु गणेश जगदीशन यांचं व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी जागृती फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत शेळके यांच्या हस्ते गुरु गणेश जगदीशन यांचा भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा ललिता नवघरे यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या। यानंतर कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान व गुरु गणेश जगदीशन यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून देण्यात आला। या प्रसंगी शिवसिद्ध परंपरेचे संवर्धक व आध्यात्मिक गुरु श्री गणेश जगदीशन यांनी उपस्थित महिलांना शिवासोबत असलेल्या शक्तीची जाणीव करून देऊन स्त्री ही देखील शक्तीचंच रूप असल्याची जाणीव करून देऊन स्त्रियांना मार्गदर्शन केलं। शिव में शक्ति अगर नहीं हो तो वो शव है। जब तक आपके भीतर वो जागृति नहीं आती है तो आप सिर्फ जिंदगी को जीते हो एक शव की तरह। ये जागृति है क्या? और क्या ये जागृति हर किसी को चाहिए? तो हम यहाँ पे जितनी भी महिला हैं जिन्होंने कुछ कोशिश करके पाया है, क्या हम इनको प्रोत्साहन देने आए हैं? नहीं, इनसे प्रेरणा लेने आए। हम क्या देंगे उनको जिन्होंने तकलीफ झेला है, दुख देखा है, मृत्यु के पास आने के बाद किसी तरीके से मृत्यु से जीत के आगे आए हैं और कुछ पाया है। उनको क्या हम प्रोत्साहन देंगे? उनसे हम प्रेरणा लेंगे। ये प्रेरणा का स्तोत्र है सर, और ये शक्ति है, यही शक्ति है जो हर किसी के भीतर है। तो इस शक्ति को जागृत करने का हम प्रयत्न कर रहे हैं जी जनाता काफी वर्षों से। तो क्या ये दुख थोड़ा कम किया जा सकता है? बिल्कुल कम किया जा सकता है। जब आप अपने हृदय में वो प्रेम भाव जागृत करोगे और किसी को मदद करने की ठानोगे तो वो आपका कंट्रीब्यूशन उसके लाइफ में आएगा और वो बहुत जरूरी है इस सोसाइटी को बनाने के लिए। जी अनाहता ही एक आध्यात्मिक संस्था असून गुरु श्री गणेश जगदीशन हे संस्थेचे संस्थापक आहेत। ते लेखक, चित्रपट निर्माता, सेलिब्रिटी, प्रशिक्षक आणि शिवसिद्ध योगी आहेत। ते स्वतः शिवशक्तीच्या ऊर्जेशी जोडले गेलेत। त्यांच्या गुरूंमध्ये महाअवतार बाबाजी, गणेशपुरीचे नित्यानंद बाबा, अगस्त्य महामुनी आणि योगीयार रामायजी यांचा समावेश आहे। जर तुम्हालाही आमच्या संस्थेशी जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। 9 न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।